मंडळी, प्रेमसंबंध असो किंवा अनैतिक संबंध असो, जेव्हा दोघांची ही सहमती होत असते, जेव्हा दोघेही एकमेकांच्या मनाने एकमेकांच्या जवळ येत असतात, मग दोघांमध्ये जरी कोणी रोकटोक करणारा नसेल तरी हे यांचं जे प्रेमसंबंध असो किंवा अनैतिक संबंध असो हे शेवटपर्यंत टिकेल याची काही खात्री नसते। आजची घटना एका काकीची आहे, जे चुलतीची आहे। जी चुलती नवरा मेल्याच्या नंतर तिलाही एखाद्या पुरुषाचा आधार हवा होता आणि त्यानंतर ती आपल्या मुलाप्रमाणे असलेल्या पुतण्याचा आधार घेते। नात्याच्या पलीकडे जाऊन या दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित होतात। जोपर्यंत काकीला आपल्या पुतण्याची गरज भासत होती तोपर्यंत काकीने आपल्या पुतण्याचा आधार घेतला, पुतण्याचा एका प्रकारे 3-4 वर्षापर्यंत वापर करून घेतला आणि त्यानंतर मग या काकीमध्ये आणि पुतण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर मात्र काकी आपल्या पुतण्याकडे पाठ फिरवत होती। त्यावेळेस पुतण्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि पुतण्याने असं काही टोकाचं पाऊल उचललं की ही जी 40 वर्षीय काकी होती, चुलती होती, हिला आपली 5 मुलं सोडून या जगाचा निरोप घ्यावा लागला, हिला आपला जीव गमवावा लागला। काय आहे हा संपूर्ण प्रकार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे नोएडा आणि नोएडाचंच एक पोलीस स्टेशन आहे जारचा आणि या जारचा पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे कलोंदा। या कलोंदा गावामध्ये एक कुटुंब राहायचं। या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि यांची 5 मुलं होती आणि या पुरुषाचे घरात आई वडील होते। अशा प्रकारे यांचं हे 8 ते 9 लोकांचं हे खूप मोठं कुटुंब होतं। घरी काही थोडीफार शेतीसुद्धा होती आणि जो हा कुटुंब प्रमुख होता हा काही ना काही छोटे मोठे काम करत असायचा, छोटे मोठे व्यवसाय करत असायचा आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या मुलाचं, पत्नीचं तो पालनपोषण करत असायचा। असंच चालू असतानाच मागील 5 वर्षापूर्वी हा जो व्यक्ती होता या व्यक्तीचा एका आजाराने मृत्यू झाला। आता मृत्यू झाल्याच्या नंतर ही जी त्याची पत्नी होती, ह्या पत्नीवर आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडलेली होती। अन्यथा ही महिला आपल्या सासू सासऱ्याचं, आपल्या मुला बाळांचं हे उदरपोषण करत असायची। कोणते ना कोणते छोटे मोठे कामधंदे करून आपल्या शेताला काही मक्त्याने भाडे तत्वावर लावून ही महिला आपल्या आणि आपल्या मुलांचं पालनपोषण करत असायची। अशाच प्रकारे जवळजवळ 1 वर्ष असंच निघून गेला। घरामध्ये 5 मुलं होती पण मोठे एखादा मुलगा नव्हता की जो काही छोटं मोठं काम करू शकेल आणि का आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला काही आर्थिक हातभार लावेल। मोठ्या मुली होत्या, ह्यासाठीच मग आता संपूर्ण जी जबाबदारी होती या महिलेवरच आलेली होती। जिथं कुठं बाहेरचं काही काम असेल त्या ठिकाणी महिलेलाच जावं लागत असायचं। ह्याच्यामुळं महिलेला बऱ्याचशा काही समस्येचा सामना करावा लागत असायचा। ह्याच्यामध्येच महिलेला मदत करण्यासाठी तिच्या मोठ्या दिराचा एक मुलगा होता ज्याचं नाव शाहरुख होतं। हा शाहरुख महिला ज्यावेळेस लग्न करून आलेली होती त्यावेळेस हा 7 ते 8 वर्षाचा असेल आणि यावेळेस आता त्याचं वय 26-27 वर्ष झालेलं आहे आणि अशा वेळेस ही महिला आता जवळजवळ 40 वर्षाची झालेली होती। आता ही 40 वर्षाची महिला आणि तो एक 22-23 वर्षाचा तरुण होता। अशा वेळेस ही महिला त्या मुलाला आपल्या काहीतरी कामानिमित्त घरी बोलवत असायची। त्याच्याकडून काही वस्तू मागवायची असेल तर तो शाहरुख जो होता आपल्या चुलतीला आणून देत असायचा। तिला कोणत्याही प्रकारची काहीही गरज भासू द्या, हा जो शाहरुख होता आपल्या काकीची तो मदत करत असायचा। आता हे एकाच कुटुंबातील 2 घरं विभक्त झालेले होते तरी देखील मोठ्या दिराचा मुलगा असल्यामुळं एकाच कुटुंबातील हा सदस्य होता। त्यासाठी हा रात्रंदिवस मग इकडं काकीच्या इकडेच राहायचा। बराच वेळ रात्रीपर्यंत काकीसोबत गप्पा मारत बसायचा, काकीच्या मुलींसोबत, मुलांसोबत तो गप्पा मारत बसायचा, आजी आजोबासोबत बसायचा। ह्यामध्येच मग बराच काही वेळ झाल्यानंतर तो परत जाऊन आपल्या घरामध्ये झोपत असायचा। जसे की आता वेळ हळूहळू पुढे सरकत चाललेला होता आणि आता काकीला 1 वर्षापासून नवऱ्याचं शारीरिक सुख मिळालेलं नव्हतं, कारण तिचा नवरा आता 1 वर्षा अगोदर मरण पावलेला होता। ह्यामध्ये तिच्या काही शारीरिक गरजा तिला भासत होत्या, तिची शारीरिक भूक तिला सतावत होती। ह्यासाठीच मग काकीने विचार केला तर आपण जर इतर काही लोकांसोबत, इतर काही पुरुषांसोबत असे अनैतिक संबंध ठेवावं किंवा त्याच्यासोबत असे शारीरिक संबंध ठेवावं तर आपली गावामध्ये बदनामी होईल किंवा आपलं जे कुटुंब आहे ते विखुरलं जाईल, कुटुंबियांकडून आपला विरोध होईल। ह्यासाठी ही महिला आता रात्रंदिवस विचार करत असायची आणि ह्यामध्येच मग या काकीच्या मनामध्ये आपल्या पुतण्याविषयी काही वाईट भावना निर्माण झाल्या। तिची नजर आपल्या या पुतण्यावरच गेली। तिला वाटत होतं की या पुतण्यालाच आपण हाताशी धरावं, त्याच्यासोबत आपली शारीरिक गरज भागवावी। काकीनं आता मागचा पुढचा विचार न करता या पुतण्यालाच आपल्याकडं आकर्षित करायचं ठरवलं आणि त्याच्यासोबतच आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करायचं असं ठरवलं। जो पुतण्या होता हा सुद्धा त्यावेळेस मागील 4 ते 5 वर्षापूर्वी हा सुद्धा तारुण्यात आलेला होता।
21-22 वर्षाचा तरुण होता आणि त्यावेळेस मग याला या काकीनं आपल्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पुतण्यानेही ओळखलं आणि या दोघांमध्ये मग अशाच प्रकारे शारीरिक संबंध सुरू झाले. आता जेव्हा पाहावं तेव्हा मग आता जसं की हिला कोणत्याही कामानिमित्त तर ही अगोदर शाहरुखला बोलवतच असायची, पण जेव्हा आता दोघांमध्ये हे शारीरिक संबंध जुळलेले होते, अनैतिक संबंध जुळलेले होते, तेव्हा तर मात्र तो शाहरुख होता एका प्रकारे चुलतीचा तो नवरा झाल्यासारखा होता. तिच्या घरी तो नेहमी पडून राहत असायचा. अर्ध्या रातपर्यंत तो काकीसोबत गप्पा मारत बसायचा. जोपर्यंत सर्व काही कुटुंबातील सदस्य झोपत नाहीत तोपर्यंत या काकीसोबत तो गप्पा मारत बसायचा. आजी आजोबा एका खोलीत झोपायचे, मुलं बाळ एका खोलीत झोपायचे, तर काकी एका खोलीमध्ये पुतण्यासोबत काही वेळ घालवायची आणि त्यानंतर मग पुतण्या आपल्या घरी निघून जात असायचा. अशाच प्रकारे आता मागील हे 4 ते 5 वर्षापासून चालत आलेलं होतं. पण आता 2024 मध्ये असं काही आता या शाहरुखला वाटत होतं की काकी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या प्रकारे काकी त्याला पूर्वीसारखं बोलत होती, पूर्वीसारखं त्याच्यासोबत वेळ घालवत होती, पूर्वी त्याला बोलवत असायची, फोन करत असायची, दिवसातून 10 वेळा तरी त्याला फोनवर सुद्धा बोलत असायची, पण आता मात्र काकी त्याला दिवसातून एकही वेळा फोन करत नव्हती किंवा हा जर तिच्या घरी गेला तर याच्याशी ती नीट बोलतही नव्हती किंवा याच्यासोबत ती शारीरिक संबंध सुद्धा स्थापित करत नव्हती. यासाठीच मग आता शाहरुखला वाटत होतं की काकी काहीतरी माझ्यापासून लपवत आहे. काकी नक्की एखाद्या दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंधामध्ये आलेली आहे. काकी आता जसं की आता शाहरुख हा विचार करत होता त्याच प्रकारे काकी सुद्धा एका दुसऱ्या पुरुषाच्या शारीरिक संबंधामध्ये अनैतिक संबंधामध्ये आलेली होती आणि ती आता वारंवार त्याला फोनवर बोलत असायची आणि जसं की आता शाहरुखपासून ती दूर जाण्याचा प्रयत्न करायची, त्याला ती टाळून नेत असायची. शाहरुख तिच्याजवळ तिच्या घरी जाऊन बसण्याचा प्रयत्न करायचा, पण ती कधी झोप येत आहे, कधी तब्येत बरोबर नाही, अशा प्रकारचं काहीतरी आता शाहरुखला बनाव करत होती आणि शाहरुखला घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असायची. आणि जसे की आता मध्यरात्र झाली त्यानंतर मग ती हळूच आपल्या प्रियकराला फोन करायची आणि घरी बोलवून घेत असायची. त्याच्यासोबत या महिलेचे आता शारीरिक संबंध सुरू झालेले होते आणि शाहरुख जो होता याला कुठं ना कुठंतरी काकीवर संशय येत होता. त्यासाठी तो हिच्यावर सतत लक्ष देऊन असायचा, हिच्यावर तो पाळत ठेवून असायचा. ह्यामध्येच त्याला एके दिवशी आढळलं की हे पुरुष आहे जो गावातीलच आहे आणि या काकीसोबत त्याचे अनैतिक संबंध जुळलेले आहेत. अर्ध्या रात्री तो पुरुष या काकीच्या खोलीमध्ये जातो, घरामध्ये जातो आणि 1-2 तास तिच्यासोबत घालवल्याच्या नंतर तो हळूच घरातून निघून जातो. हा जो संपूर्ण प्रकार होता शाहरुखने पाहिलेला होता. त्यानंतर शाहरुखने याच्याबद्दल काकीला विचारलं की मी तुला किती दिवसापासून मदत करत आहे, तुझे सर्व लहान मोठी कामं केलेली आहेत, मी माझं स्वतःचं काम सोडून तुझी कामं केलेली आहेत, मी कधी पैशाकडे पाहिलेलं नाही, फक्त तुला आधार राहावा ह्यासाठी मी सर्व काही तुझी कामं केलेली आहेत, इथपर्यंत की तुझ्या शारीरिक गरजाही मी पूर्ण केलेल्या आहेत. तू माझी एका नात्याने काकी आहेस, माझ्या आई समान आहेस, तरी पण हे नात्याची मर्यादा ओलांडून मी तुझ्यासोबत हे अनैतिक संबंध स्थापित केले होते. तू सुद्धा एवढे दिवस माझा उपभोग घेतला, माझ्याकडून तुझं सर्व काही गरजा पूर्ण करून घेतल्या, पण आज तू माझ्याकडं पाठ फिरवत आहेस. जेव्हा शाहरुख काकीशी अशा प्रकारचे काही वादविवाद करत असायचा, काकी त्याला टाळून येत असायची. असं काहीही नाही, आता मुलं मोठी होत आहेत, त्यासाठी आता आपण दूर राहायला हवं, आता मुलांसमोर असं करायला शोभत नाही, अशा प्रकारे ती शाहरुखला म्हणत असायची. पण शाहरुख म्हणायचा की मला माहीत आहे माझ्यासोबत करायला तुला शोभत नाही, पण तू दुसऱ्या पुरुषासोबत असं काही करत आहेस. याद राख, ज्या कुटुंबामध्ये तू आहेस मी सुद्धा त्याच कुटुंबामध्ये आहे, जर तुझी उद्या बदनामी होईल तर माझी सुद्धा बदनामी होईल, ह्यासाठी तू खूप जपून वाग. अशा प्रकारे तो नीटपणे काकीला धमकी सुद्धा देत असायचा. पण काकी मात्र आता मुक्त झालेली होती, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा आता नवऱ्याचं किंवा कुटुंबियांचं काहीही दडपण नव्हतं, कोणाचा काही तिला रोकटोक नव्हता. फक्त आता ती शाहरुख सोबत एवढे दिवसापासून अनैतिक संबंधामध्ये होती, तर आता तिला शाहरुखही नकोसा झालेला होता, शाहरुखकडून तिचं मन भरलेलं होतं. आणि आता मुख्यतः म्हणजे शाहरुखचं मागील 2 वर्षापूर्वी लग्नही झालेलं होतं. शाहरुख ह्याच कारणामुळे आपल्या काकीशी वादविवाद घालत असायचा. माझं लग्न जरी झालं असेल तरी माझ्या पत्नीला याच्याबद्दल कुणकुण लागलेली आहे, तरीसुद्धा मी माझ्या पत्नीला वेळ न देता तुला वेळ देत आहे आणि तू माझा विश्वासघात करत आहेस. दोघांमध्ये अशाच प्रकारे वादविवाद सुरूच होते. पण काकी त्याला हुडवाहुडीची उत्तरं द्यायची, त्याला टाळून नेत असायची. पण काकीला यानं वारंवार सांगूनही काकी अजून त्याच प्रकारे दुसऱ्या एका गावातील पुरुषासोबत अशीच काही अनैतिक संबंधामध्ये होती. जेव्हा शाहरुख तिला फोन करण्याचा प्रयत्न करायचा तर ती काही फोन उचलत नसायची किंवा सतत तिचा फोन बिझी येत असायचा. ह्यामुळं शाहरुखची जी खात्री होती आता अजून खरी ठरलेली होती आणि शाहरुखनं बरेचसे वेळा डोळ्याने सुद्धा पाहिलेलं होतं की काकी आता दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंधामध्ये आहे आणि हेच आता शाहरुखला कुठंतरी
मनाला संताप आणून सोडत होता। ह्यासाठी शाहरुख आता खूप रागाने भडकलेला होता। शाहरुखला वाटत होतं की काकीने माझा विश्वासघात केलेला आहे, आता काकीला धडा शिकवायला हवा आहे। काकीला जेवढ्या वेळा त्यानं समजावून सांगितलेलं होतं, पण काकी काय आता ऐकायला तयार नव्हती। ह्यासाठीच मग 16 नोव्हेंबर 2025च्या दिवशी हा अशाच प्रकारे रात्रीला वाट पाहत होता की काकी मला कधी बोलावेल, मी काकीला फोन करावं, काकीनं मला बोलवावं, काकीसोबत आपण जाऊन वेळ घालवावा, अशा प्रकारे तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करायचा। पण काकी मात्र फोनही उचलत नव्हती किंवा त्याला परत फोन लावतही नव्हती। तिचा काकीचा जो फोन होता हा वारंवार बिझी येत होता आणि ह्याच्यामुळेच आता शाहरुखला वाटलं की काकीनं नक्की तिच्या प्रियकराला घरी बोलवलेलंच असणार। त्यासाठी जो शाहरुख होता घरापासूनच काही अंतरावर दबा धरून बसलेला होता की काकीच्या घरी कोण येते आणि या काकीला मी रंगेहात कसा पकडीन, अशा प्रकारे तो आता काकीवर लक्ष ठेवून होता। आणि ह्यामध्येच मग रात्रीचे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारामध्ये काकीच्या घरामध्ये काकीचा प्रियकर आज शिरला। आणि तेव्हा मग आता शाहरुखनं पाहिलं की जो तिचा प्रियकर आहे काकीच्या घरामध्ये शिरलेला आहे आणि आता हीच संधी आहे काकीला रंगेहात पकडण्याची। जेव्हा आता काकीला आपण रंगेहात पकडेल तेव्हा तरी काकी ही मान्य करेल की तिचे हे अनैतिक संबंध आहेत। जसा शाहरुख दारावर गेला, दारावर जाऊन थाप मारली, घरातील सर्व काही लोक झोपलेली होती, पण काकीला आता नक्की माहीत होतं की हा शाहरुखच असेल। काकीसुद्धा गोंधळली, तीसुद्धा घाबरली, तरी पण सुद्धा काकीनं दार उघडलं आणि जो तिचा प्रियकर होता याला किचनमध्ये नेऊन लपवलं। त्यानंतर शाहरुख घरामध्ये शिरला, घरामध्ये जाऊन पाहतो, इकडं तिकडं पाहत होता, पण जे काही खोल्या होत्या हे काही आतून दार बंद होते आणि किचनची जी खोली होती ही दार मोकळं होतं। त्यानंतर तो किचनमध्ये गेला आणि पाहतो तर जे गावातला जो काकीचा प्रियकर होता तो तिथं हजर होता। शाहरुखनं त्याला पकडण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला, पण लगेच तो जो व्यक्ती होता घरातून फरार झाला। त्यानंतर शाहरुख मात्र काकीवर खूप भडकला, काकीला म्हणाला की बघ, तू आमच्या कुटुंबाची, आमच्या वडिलांची, आईवडिलांची, आजी आजोबांची तू बदनामी करत आहेस, माझ्या काकाच्या आबरूला तू कलंक लावत आहेस, तू इतर लोकांसोबत शारीरिक संबंध स्थापित करत आहेस, माझ्यासोबत एवढ्या दिवसापासून तुझे संबंध होते, मला तू दूर करत आहेस, मी तुझ्यासाठी काय एक केलं नाही आणि आज तू माझा विश्वासघात करून दुसऱ्यासोबत तू अनैतिक संबंध ठेवत आहेस। त्याला वाटत होतं की काकी मला माफी मागेल, काकी चूक मान्य करेल, पण काकी त्यावेळेस रागाने भडकलेली होती। काकी उलट त्यालाच म्हणत होती की तू काही दिवसासाठीच माझ्यासोबत होतास, तूनही माझ्याकडून काही तुझा फायदा करून घेतलेला होता, मी तुझ्याकडून काही घेतलं असेल तर तूनही माझ्याकडून घेतलेला आहे आणि असं काही नाही की दोघांनी आयुष्यभर सोबतच राहायचं आहे। माझ्याही काही इच्छा आहेत, माझ्याही काही गरजा आहेत जे तुझ्याकडून पूर्ण होत नाहीत। शाहरुखने विचारले की काय गरजा आहेत? त्यावेळेस काकीने सांगितले की माझ्या शारीरिक गरजा तर तू किती दिवसापासून भागू शकत होता, पण माझ्या पैशाच्या गरजा कोण भागवेल? तुला मी कधी पैशाची मागणी केली तर तू मला हवे तेवढे पैसे देऊ शकत नाहीस, त्यासाठीच मी या व्यक्तीकडं आधार घेतला आहे, त्याच्यासोबत मी शारीरिक संबंधामध्ये आलेले आहे आणि तो जो व्यक्ती आहे माझ्या शारीरिक गरजासहित माझ्या आर्थिक गरजासुद्धा पूर्ण करतो। अशी गोष्ट जेव्हा शाहरुखने ऐकली त्यावेळेस त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि काकीनं थेट त्याला सांगितलं की आता माझ्या आयुष्यात तुनं कोणताही काही हस्तक्षेप करायचा नाही, माझ्या आयुष्यामध्ये तुनं काहीही मला रोकटोक करायची नाही, माझा नवरा नाहीस, तू माझा पुतण्या आहेस आणि जे काही झालं ते आता विसरून जा, आजपासून तुझे माझे संबंध इथंच संपले, अशा प्रकारे काकी बोलत होती। पण ह्याच्यामध्ये जो शाहरुख होता हा रागाने भडकलेला होता, त्यानं सोबतच एक चाकूही आणलेला होता। त्यानंतर त्यानं काकूच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि काकूचा गळा चिरला। काकू काही बोलेल याच्या अगोदरच काकूचा गळा चिरला गेला। काकी मोठ्याने ओरडत होती, किंचाळत होती आणि एवढ्यामध्येच तो घरातून बाहेर निघून गेला। काकीचा आवाज ऐकून तिची एक 15 ते 16 वर्षाची मुलगी होती, ती झोपेतून जागी झाली आणि काकीच्या खोलीकडे आली। त्यावेळेस जो तिचा चुलत भाऊ होता शाहरुख हा घरातून बाहेर जाताना त्या मुलीनं पाहिला आणि त्यानंतर जेव्हा मुलगी आईकडे पाहते, आई किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, ती धडपडत होती आणि आता मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचलेली होती। मुलगी मोठमोठ्याने रडत होती, तिचा आवाज ऐकून घरातील सर्व काही कुटुंबीय झोपेतून जागे झाले आणि येऊन पाहतात तर जी महिला होती ही आता गतप्राण झालेली होती, तिचा मृत्यू झाला होता। याची माहिती मग लगेच पोलिसांना देण्यात आली। जो महिलेचा सासरा होता यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की माझाच एक नातू आहे शाहरुख, त्यानंच माझ्या या सुनबाईची हत्या केलेली आहे आणि माझी एक नात आहे, म्हणजे महिलेची एक मुलगी आहे, तिने त्याला घरातून जाताना पाहिलेलं आहे। अशा प्रकारे जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनी शाहरुखचा शोध घेतला, पण शाहरुख जागेवरून फरार झालेला होता। पण पोलिसांनी 2 दिवसांनी त्याला शाहरुखला अटक केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि जेव्हा पोलिसांनी त्याला सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितलेली होती की काकी त्याचा विश्वासघात करत होती,
4 वर्षापासून अनैतिक संबंधामध्ये होती, पण काकी आज आता दुसऱ्यासोबत संबंधामध्ये आलेली होती. यासाठीच त्यानं रागाच्या भरात काकीचा गळा चिरून तिची हत्या केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करून शाहरुखला तुरुंगात पाठवलेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा.